नमस्कार, मी डॉक्टर सोनाली स्वप्नील शिरभाते, बालरोगतज्ञ अमरावती। तर पालकांनो, आजच्या या सत्रात आपण जाणून घेणार आहोत किशोरवयीन मुलींवर होणारे तंबाखूचे दुष्परिणाम। 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी तंबाखूचे होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती केल्या जाते। महाविद्यालयीन कॉलेज गोईंग ॲडॉलेसंट स्टुडंट्स, ज्यांना आपण किशोरवयीन मुलं मुली असे म्हणतो, या ॲडॉलेसंट्समध्ये तंबाखूचे सेवन जास्त प्रमाणात आढळून आले आहे। तंबाखू व मादक पदार्थाच्या सेवनामुळे त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सुद्धा तंबाखूविषयी जनजागृती करणे फार गरजेचे आहे। तंबाखूमुळे मुखाचा कर्करोग होतो किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। पण मित्रांनो, तंबाखूचे इतरही घातक दुष्परिणाम आहेत, जसे की मेंदूवर होणारा परिणाम म्हणजे विचार करण्याची क्षमता कमी होणे, स्मृतिभ्रंश होणे, स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होणे। हृदयावर सुद्धा तंबाखूचा फार घातक परिणाम होतो। कमी वयातच हार्ट अटॅकची शक्यता वाढते। डायबिटीस किंवा शुगरची बिमारी तंबाखूमुळे लवकर अस्तित्वात येते। तसेच किशोरवयीन मुलींमध्ये मासिक ऋतुचक्रावर परिणाम होऊन त्यांना पुढील भविष्यात इन्फर्टिलिटीचा सामना करावा लागतो। तंबाखूमुळे शरीरावर इतर परिणाम म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा फुफ्फुसाचे इतर रोग COPD हे होत असते। तर म्हणूनच पालकांनो, आपल्या मुलांना प्रेमाने समजावून सांगणे, त्यांचे उपदेशन करणे